नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता मी बनवणार आहे बटाट्याची भाजी. तर एकतर मला त्याच्या अगोदर मी सगळं आवरलं होतं आणि मला जायचं होतं मार्केटमध्ये, कारण की संक्रांत जवळ आलेली आहे. तर मी असं ठरवलं होतं की नाश्ता करून जाऊयात आणि तिथून आल्याच्यानंतर स्वयंपाक बनवूयात. पण मी आजचं कॅन्सल केलं. तर म्हटलं आता उद्या जाऊयात. तर मग परत मी भाजी बनवायला घेतली. तर बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर खूप सोप्या पद्धतीत बनवणार आहे आणि खूप छान होणार आहे. तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. बटाट्याची भाजी बनवणार आहोत. तर ती बटाट्याची भाजी मी सुक्कीच बनवणार आहे. तर त्याच्यासाठी घेतलेला आहे मी कांदा. तर एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे आणि तो कट करून घेतला आहे. आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला कोथिंबीर. तर तर खूप कमी साहित्य घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी. तर मी बटाट्याचे साल काढून घेतलेली आहे आणि आज मला थोडीशी घाई होती, मार्केटमध्ये जायचं आहे. तर त्याच्यासाठी म्हटलं बटाट्याची भाजी लवकर होती, तर त्याच्यासाठी आज बटाट्याची भाजीच बनवूया म्हटलं. कारण की दुसरी भाजी पालेभाजी वगैरे बनवायची म्हटलं तर त्याला निवडायला वगैरे खूप वेळ जातो. तर घाई होती, त्याच्यामुळे म्हटलं चला बटाट्याची भाजी बनवूया. तर आता मी हे स्वच्छ धुवून घेते आणि नंतर आपल्याला याला फोडणी घालायची आहे. सो मी जी कोथिंबीर आहे ती पण स्वच्छ धुवून घेते आणि नंतर कट करूया. तर ही पण 2-3 पाण्याने छान धुतली आहे. आणि आता ही कट करूयात आणि लगेच बटाट्याच्या भाजीला फोडणी घालूयात. कणिक पण मळून झालेली आहे आणि ती पण छान भिजली आहे, कारण की मी खूप वेळ झालं भिजवून ठेवली. त्याच्यावर रुद्राची आंघोळ वगैरे पण झाली. तर अगोदर मी भाजी करणार आहे आणि नंतर एका साईडला पोळ्या बनवूया. सो आत्ता कढई गरम झाली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक पळी आणि अजून थोडंसं तेल घालते. आणि तेल चांगलं गरम झालं की आपण ह्याला फोडणी घालूया. तर मी ह्याच्यामध्ये फोडणीसाठी घालणार आहे मोहरी आणि जिरे. तर आपण ह्याच्यामध्ये लसूण वगैरे नाही घालणार आहे. तर तेल चांगलं गरम झाले तर ह्याच्यामध्ये लगेच मी मोहरी ॲड करते आणि नंतर थोडेसे जिरे. सो आपले जिरे आणि मोहरी छान तडतडली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूया आणि कांदा घालून छान परतून घ्यायचं. कांदा परतायला 2 ते 3 मिनिट लागतात, कारण की हा जास्त ओला कांदा आहे. म्हणजे नवीन शेतामधला नवीन कांदा. आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात मीठ आणि थोडीशी हळद. तर मी साधारण थोडं मीठ घालते, कारण की आपल्याला भाजीला एवढं मीठ लागणार आहे. आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि थोडीशी हळद घालूया. आणि हे छान कांदा पण ब्राऊन कलरचा झालेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये घालूया तिखट. तर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मसाला तिखट. मसाला तिखट जास्त तिखट नाही. आणि हे छान मिक्स करून घेऊया. आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि थोडीशी आहे ना ती आपण नंतर घालूया त्याच्यामध्ये. तर आता हे छान परतलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये बटाटा मी जो कट करून ठेवलेला आहे तो मिक्स करून घेऊया. आणि मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे.
तर छान असं परतून घेऊया आणि नंतर ह्याच्यामध्ये घालूयात आपण पाणी. बघूया आपल्या बटाट्याच्या भाजीला पाणी घातले, तर आता आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे हे शिजूपर्यंत. तर साधारण अजून थोडंसं पाणी लागेल, तर अजून मी थोडं पाणी घालते आणि नंतर आपण ह्याला झाकण ठेवूया. आणि राहिलेली कोथिंबीर आहे ती बटाटा शिजत आल्याच्या नंतर घालूयात ह्याच्यामध्ये. आणि तोपर्यंत एका गॅसवरती चपात्या आणि एका गॅसवरती भाजी शिजते. तर आता 5 मिनटं झालेले आहेत आणि एकदा मी झाकण काढून बघते की ह्याच्यामध्ये पाणी किती राहिले आणि आपल्याला अजून किती वेळ लागेल शिजायला. तर अजून बटाट्यामध्ये खूप सारं पाणी आहे, तर आता आपण अजून झाकण ठेवूयात. तर बघू शकता अजून मी 3 ते 4 मिनटं झाकण ठेवलं होतं आणि आता आपला बटाटा शिजला आहे छान मस्त. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये राहिलेली कोथिंबीर आहे ती पण ॲड करायची आणि आपली भाजी झालेली आहे तयार. तर मला वाटतं त्याच्यात अजून थोडंसं पाणी होतं, तर अजून आपण थोडंसं म्हणजे झाकण न ठेवताच अगदी अर्धा 1 मिनटं कमी गॅसवरती छान शिजून देऊयात, कारण की त्यातलं पाणी आहे ते पण थोडंसं आटतं आणि त्याला तरी पण छान येते. तर बघू शकता खूप छान रेसिपी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. स्वतः आपली भाजी छान शिजलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया. बघू शकता खूप छान भाजी झालेली आहे आणि फक्त आपण याच्यामध्ये कांदा कोथिंबीर आणि तिखट घातलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मसाला वगैरे वाटून काही घालायची गरज नाही. बघू शकता खूप छान झाली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपली भाजी तयार झाली. तर आता आपण जेवण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघू शकता खूप छान भाजी झालेली आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा. बघू शकता खूप म्हणजे खूप असं फक्त 5 मिनिटात होणारी भाजी. जसं आपल्याला कुठं पटकन घाईमध्ये जायचं असेल तर दुसऱ्या भाज्या करायला वेळ लागतो, तर त्याच्यासाठी अशी पटकन अशी भाजी होऊ शकते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून मी कधी पण एखादा व्हिडिओ अपलोड केला की त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.